वाळूज महानगर परिसरातील गुरुदक्षिणा नगरात नागरिक सुविधा उपलब्ध नसल्याने येथील नागरिक प्रशासनाविरोधी नाराजी व्यक्त करीत आहे। सिडको महानगर 1 येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे। गुरुदक्षिणा नगर 2 हा परिसर सिडको महानगर येथे येत असल्याने या ठिकाणी पुरेशा सुखसुविधा उपलब्ध नाहीत। या संदर्भात नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे वारंवार तक्रार देखील केली, मात्र प्रशासनाकडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं। या एरियात राहते गुरुदक्षिणा 2 मध्ये। तर या ठिकाणी आम्ही आज कमीत कमी 10 वर्षापासून राहतो। इथं आमची पाण्याची व्यवस्था नाहीच नाही, परंतु आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा रस्ता नाही आहे। आणि आज आमची अशी स्थिती झाली आहे, पाण्यामधून आम्हाला घरापर्यंत जाऊ शकत नाही। आम्ही पूर्ण चिखल या ठिकाणी झालेला आहे, याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही। सिडको म्हणतात आमच्या ताब्यात नाही, इथले लोक म्हणतात आमच्या ताब्यात नाही, मग आम्ही जायचं पुढे। इथं येऊन आमचा काय आम्हाला इतका पस्तावा या ठिकाणी येऊन सनी की आम्हाला म्हणजे काहीच पर्याय राहिला नाही। एवढा चिखल आहे, चिखलात गाड्या स्लिप झाल्यात, लेकरं पडतात आमचे, लहान लहान घराच्या बाहेर पडणं आम्हाला मुश्किल झाले पावसामुळे। आणि पाऊस जर नसला तर कसं व्हायचं? पाऊसही पाहिजे, परंतु आम्हाला घरात जात असताना एवढ्या समस्याला तोंड द्यावं लागतं। तर आमच्याकडे कोणीतरी लक्ष देईल का अशी आमची अपेक्षा आहे। कोणीतरी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमची समस्या सोडवावी। तो चालताना गाड्या स्लिप होत्या, मुलं शाळेला जातात तर ते सुद्धा पडायला येतात। गाडी तिथून अर्ध्या रस्त्यातून उतरून आणि इकडं पायी यावं लागतं, नंतर गाडी आणावं लागते हातात धरून। आणि आम्हाला पाणी सुद्धा नाही, कंपाऊंड नाही। इथं प्यायच्या पाण्याचा प्रश्न पडेल, आम्हाला शिडकोतून पाणी आणावं लागतं। तिथं लोक आम्हाला काही पाणी घेऊन नाही देत। इथं पाण्याची परेशानी चालू आहे, टँकर येते, इथं आम्हाला टँकर विकत आणून पाणी आणावं लागतं। परत लेकराचे शाळाची वेळ होऊन जाती, तर आम्हाला खूप परेशानी चालती। रस्ते नाही, नाली नाही, पाणी नाही, लाईट नाही। आता पावसाचा खूप त्रास होतो, चिखलामुळे खूप 2-3 जण पडले गाड्यावर। या परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने येथील महिलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे। गुरुदक्षिणा नगरामध्ये योग्य आणि सुव्यवस्थित रस्ता नसल्यानं ठिकठिकाणी डबके आणि चिखल साचत आहे। याचाही नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या भागात जवळपास 2 ते 2.5 हजार नागरिक वास्तव्यास आहे, तरी देखील सिडको प्रशासन कसलीच हालचाल करताना दिसत नाही। वारंवार तक्रार देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यानं नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली।